नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. भरतीला सुरुवात, अर्ज भरण्यास सुरुवात आणि लवकर फॉर्म भरा. तर पहा, संपूर्ण माहिती आपण पाहूया. शिक्षक व्हायचं असेल तर टीईटीचा फॉर्म भरणं आवश्यक असतं आणि त्याचीच प्रक्रिया सुरू झालेली आहे. 9 ते 30 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर पहा मित्रांनो, शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून द्यावा. प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी आहे 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आणि परीक्षेची तारीख आहे 10 नोव्हेंबर. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टीईटीचा फॉर्म भरणं कंपल्सरी असतो आणि त्या कारणानेच या ठिकाणी 9 ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत तुमचं हॉल तिकीट येणार आहे आणि 10 नोव्हेंबरला तुमची परीक्षा होईल. पहिला पेपर जो आहे तो सकाळी 10:30 ते 1च्या दरम्यान राहणार आहे आणि दुसरा पेपर दुपारी 2 ते 4:30 या दरम्यान राहील. महत्त्वाची बाब म्हणजे अशी की टीईटी 2018 आणि 19 मधील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी खोटी माहिती भरली होती किंवा यामध्ये काही जी चुकीची माहिती भरली होती त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे तुम्ही खोटी माहिती न भरता जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच तऱ्हेने तुम्ही सर्व माहिती तुमची भरावी. तर पहा, गैरप्रकारात समाविष्ट असल्याची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादन म्हणजे एडिट तुम्हाला फॉर्म करता येणार नाही. अधिकारी परीक्षा परिषदेकडे राहील आणि 18-19च्या गैरप्रकारात केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. तर महत्त्वाची बाब आहे, खोटी माहिती एकतर भरायची नाही. या यादीत तुमचं नाव आहे का ते तुम्ही अगोदर तपासून घ्या आणि नसेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 30 सप्टेंबर आहे, पण त्याच्यापूर्वीच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. तर पहा मित्रांनो, ही आहे शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट. यानंतर आणखी जर काही माहिती आली तर ती आपण तुम्हाला देऊच. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.